तर तिकडे दीपक केसरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। पक्षात एकाधिकारशाही चालत नाही असे दीपक केसरकर म्हणाले। ठाकरेंच्या अपिलावरून दीपक केसरकरांनी त्यांच्यावर हा निशाणा साधला आहे। डेमोक्रेसीमध्ये एक व्यक्ती निर्णय घेऊ शकत नाही, तो कलेक्टिव्ह डिसिजनच असायला लागतो। त्याच्यामुळे काँग्रेस आपल्या शिवसेनेच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचं लीडर म्हणून केवळ उद्धव ठाकरे साहेब काढू शकत नाहीत एकनाथ शिंदे साहेबांना। तिथं तो कलेक्टिव्ह डिसिजन पार्टीचा पाहिजे। तुम्ही पार्टीची मीटिंग घेतली का? पार्टीने हा डिसिजन घेतला का? आणि तुम्ही कम्युनिकेट केलंय का की तुम्ही तुमच्या 12-13 आमदारांना बोलवणार आणि त्याच्यामध्ये एकनाथ शिंदेंना काढून टाकला असा डिसिजन घेणार? मग ते कसं काय तुम्हाला चालतं? मग मेजॉरिटीचे आमदार जे डिसिजन घेणार तो चालणार नाही का? उद्या समजा मी एक उदाहरण देतो की बीजेपीचे अध्यक्ष आहेत आणि ते असं सांगू शकतात का की मी पंतप्रधानांना काढून टाकलंय? असं पार्टीमध्ये घडत नाही। पार्टीमध्ये तुम्हाला जर तुमच्या लेजिस्लेटिव्ह पार्टीचा लीडर बदलायचा असेल तर तुम्हाला महासभा बोलवली पाहिजे, महासभेमध्ये निर्णय घेतला पाहिजे। म्हणजे लोकशाहीची कुठलीही मूल्य त्या ठिकाणी पाळायची नाहीत। आणि मग आपल्याबरोबर जी लोक राहिलेली आहेत ती लोक आपल्याला सोडून जाऊ नये म्हणून काही लोकांना एकत्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा निर्णय कसा चुकीचा आहे आणि आम्ही कसे जिंकणार हे लोकांना सांगायचं। मग तुम्ही अशा मीटिंग पूर्वी सुद्धा घेतल्या होत्या, सुप्रीम कोर्टामध्ये तुम्ही जिंकला का? जिंकला नाही, ही वस्तुस्थिती आहे ना। मग तुम्ही अगोदर स्पीकरकडे का गेला नाही? आपण स्पीकरकडे जाण्याऐवजी डेप्युटी स्पीकरकडेच जाणार हा अट्टाहास तुम्ही का धरला होता? आणि डेप्युटी स्पीकरने सुद्धा 3 दिवसाची मुदत का दिली होती? सगळं अनडेमोक्रेटिक आहे। मग तुम्ही सगळं अनडेमोक्रेटिक करणार आणि तरी पक्षातल्या लोकांची दिशाभूल करणार। ही दिशाभूल आधी थांबवा।